अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः। श्री दत्त महात्म्य अध्याय पहिला। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। ओम दत्ताय साक्षात्काराय नमः। ओम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमो नमः। जो ज्ञान कर्मे इंद्रिये व प्राणसमुदाय यांचे संरक्षण करतो त्या गणपतीच्या चरणांना मी वंदन करतो। जो अंबा मातेचा पुत्र आहे, जो कलियुगामध्ये गाणगापूर म्हणजे श्री क्षेत्र गंधर्वनगरामध्ये राहतो, जो आपल्या हातांनी वरदान देतो, ज्याचे स्मरण केल्यास भक्तांची विघ्ने नाहीशी करतो, जो करता आहे धरता आहे, जो विश्वाचे दुःख दूर करतो, जो स्मरणमात्रे दुःखांची वार्ताही उरू देत नाही, तोच गुरु आमचा भरता म्हणजे भरणपोषण करणारा आहे। तोच आमचा गुरुवर्य आहे, त्याला कर जोडून आम्ही नमस्कार करतो। तो हा गुरुच परमात्मा आहे, वेदांनी त्याचेच गुणगान केलेले आहे। तोच दत्तात्रेय स्वरूप श्री नृसिंहमूर्ती आहे। तो सतचित व आनंदरूप परब्रह्म आहे, अद्वितीय, केवल व निरामय आहे। खरोखर त्यानेच या ग्रंथाची रचना केली आहे। मी म्हणजे वासुदेव येथे केवळ निमित्त मात्र आहे। हा ग्रंथ भाविकांचे यथार्थ असे हित साधून देणार आहे। जगाच्या उद्धारासाठी परमेश्वराने अत्री मुनींच्या घरी अवतार घेतला। त्याचे चरित्र पुराणात सविस्तरपणे वर्णन केले आहे। त्याचे सारभूत असे जे दत्तपुराण आहे, त्याची श्लोकसंख्या 3500 अशी आहे, पण ते पुराण संस्कृत भाषेमध्ये आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते कळत नाही, म्हणून हा ग्रंथ निर्माण केला आहे। या ग्रंथाच्या वाचनाने भक्तवत्सल स्वयंप्रकाशी असा जो चित्ताची उद्विग्नता दूर करणारा पद्मनाभ म्हणजे भगवान विष्णू आहे, त्याचे ज्ञान होऊ शकेल। दत्तपुराणाचे 3 भाग आहेत, ज्ञान, उपासना व कर्मयोग। अशा त्या 3 भागातील जे उपासना कांड आहे ते ईश्वरावरील प्रेम सांगणारे आहे। त्या उपासना कांडात मुख्य कथा म्हणजे कार्तवीर्य याची कथा, अलर्काच्या विज्ञानाची माहिती व आयु यदुराजा यांच्या उद्धाराची कथा एवढा भाग येतो। माणसाला जर मुक्ती हवी असेल तर त्याने नवविधा भक्ती आदरपूर्वक करायची आहे। तिच्यामुळे ऐहिक जीवनातील सुख प्राप्त होईल व अंती अनायासे मोक्षही मिळेल। त्या नवविधा भक्तीत येणारे 9 प्रकार म्हणजे स्मरण, वंदन, सख्य, सेवा, अर्चन, दास्य, श्रवण, कीर्तन व सर्वस्वाचे परमेश्वराला अर्पण करणे असे आहे। कार्तवीर्याने स्मरण भक्ती केली, अलर्काने वंदन भक्ती केली, विष्णुदत्त नावाच्या एका भक्ताने सेवा केली, यदूने अर्चन केले, वेदधर्म नावाच्या भक्ताने गुणसंकीर्तन केले, परशुरामाने सख्य भक्ती केली, दीपकाने श्री दत्ताची श्रवण भक्ती केली। कित्येक भक्तांनी दत्तात्रेयास सर्वस्व अर्पण करून श्री दत्तांच्या ठाई लीन होऊन मोक्षपद प्राप्त केले। भक्ती ही ज्ञानाची जननी आहे, ती भक्तावर कृपेची सावली घालते। भक्तीनेच सहज सामर्थ्याने ब्रह्मरूप दत्तात्रेयांस नामरूप दिले। परब्रह्म हे सर्वत्र समान असते, निर्विशेष असते। त्याचा साक्षात्कार होणे मंद प्रज्ञेच्या साधकांना फारच श्रमाचे असते। भक्ती ही साधनेचा यथायोग्य क्रम दाखवून त्यांचे श्रम वाचविते। सगुण ब्रह्माच्या ध्यानाने मन फार लवकर सावधान होते व मग उपाधीच्या सर्व कल्पनात ज्यात निरसून टाकलेल्या जातात असे आत्मज्ञान स्फुरण पावते। त्याच नवविधा भक्तीचे येथे यथार्थपणे वर्णन केले जाणार आहे। ती भक्तांना मोक्षपंथ दाखवितील व कृतार्थ करील। स्मरणभक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे, ती 9 प्रकारच्या भक्तीमध्ये वरिष्ठच आहे। इतर 8 प्रकारच्या भक्तीला ती व्यापून टाकते व तीच भगवंताला अतिशय प्रिय आहे। अहो, ज्या भगवंताची शरीरे व अवयवही हजारो आहेत, ज्याची रूपे सहस्त्र आहेत,
ज्याची नावे सहस्त्र आहेत, ज्याची कामे लीला ह्याही हजारो आहेत, त्या सर्वांचे भक्तिभावाने प्रतिक्षण स्मरण केल्यास सर्व कर्माचा क्षीण होतो, सहजच मोक्ष मिळतो. जाता येता, काम करताना, खाताना, पिताना, देताना, घेताना हृदयात भगवंताचे नेहमी स्मरण केले तर कर्म बंधशून्य होते, म्हणजेच कर्म हे अकर्म होते. स्मरणाशिवाय काहीही करणे शक्य नाही, म्हणून स्मरणशक्ती श्रेष्ठ आहे. आता कीर्तन भक्तीचा महिमा ऐका. तीही भाविकांना तारून नेणारीच आहे. यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजादि कर्मसु न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम. असे पुराणातले वचन आहे, ते काही खोटे नाही. कीर्तनाने तप, यज्ञ, कर्म हे सर्व निर्दोष पूर्ण होते. ज्या ईश्वराला मुळात जन्म नसूनही जो जन्माची लीला दाखवतो, त्याच्या दिव्य जन्माचे कीर्तन करावे. जो अकर्ता आहे त्याच्या कर्माचे दिव्य रहस्य गावे. म्हणजे जन्माला बीजकारणजी वासना ती जाळून जाते. गहन अशा कर्माचा मागमूसही उरू देत नाही. भगवंताचे गुणकीर्तन केल्याने भक्ताच्या ठाई सात्विक भाव प्रबळ होतात व त्याच्यानेच जन्म सफल होतो. अन्यथा नुसते बाह्य ढोंग करणे म्हणजेच दांभिकता होय. जर हृदय भावनेने भरून आले नाही, वाचा कुंठित झाली नाही, तनु रोमांचित झाली नाही, नेत्रांतून आनंदाश्रू जर आले नाहीत, अंतरात्म्याशी अनुसंधान लागले नाही, देहभान उडाले नाही, तर मी कीर्तन करतो अशी जरी एखाद्याने प्रौढी मिळवली तरी तो दांभिकपणाच आहे आणि तो खोटेच बोलतो आहे असे समजावे. कीर्तन भक्ती इतकी सच्ची पाहिजे, श्रवण भक्ती अशीच असली पाहिजे, ज्याची काया, वाचा आणि मन दृढ राहील व ज्याची दृष्टी बाह्य पदार्थांकडे मुळीच जाणार नाही, जो सर्व मत्सर सोडील, स्पर्धावृत्ती टाकून देईल, दृढ श्रद्धा ठेवील, सरळ स्वभावाचा असून अंतरात्मनिष्ठ असेल, श्रवणाच्या वेळी जागरूकपणे स्थिर आसनावर बसेल, हालचाल करणार नाही. जरी त्याला भगवंताचे गुण आधी माहीत असले तरी तो दुसऱ्याने तेच गुण त्याला ऐकवले तर तो श्रद्धेने, भक्तीने श्रवण करतो. तेच श्रवण खरे भक्तियुक्त असते, नाही तर सर्व दांभिकताच असते. पण काही लोक कीर्तन आम्हाला फार आवडते असा बाह्यतः नुसता आव आणतात व कीर्तनाच्या स्थानी गेले असता आपापसात इतर गोष्टी बोलत बसतात. श्रवणाकडे अवधान देत नाहीत व बसल्या बसल्या पेंगू लागतात. अशा माणसाचा तो सारा श्रम व्यर्थच आहे. अशा श्रवणाने माणसाच्या मनातील भ्रांती जाणार नाही. मोक्षाच्या मार्गावर त्याची प्रगती ही कधीच होणार नाही. त्याला निजस्वरूपी विश्राम कसा काय मिळणार? म्हणून सावधपणे नीट लक्ष देऊन श्रवण करावे. हे भक्तीचे तिसरे लक्षण आहे. आता सेवा ही भक्ती कशी असते ते ऐका. मुळामध्ये एकमेव स्वरूपच सर्वत्र एकपणाने नांदत आहे. तेथे सेव्य आणि सेवक असे द्वैत कोठून येणार? विवेकात अमुक एक उत्तम व अमुक एक अधम असा भाव असतो, पण तो व्यर्थ असतो. तरीही लोक द्वैत गृहीत धरून वागत असतात. ही प्रवृत्ती अनादी कालापासून प्रचलित आहे. तिला अनुसरून श्रुतीने हा मार्ग सांगितला आहे. ज्या साधनाने प्रगती मार्गावर वाटचाल होईल व लोक अनायासे तरून जातील, तेच साधन सांगावे, हेच श्रुतीने योग्य ठरविले. भगवंताचे चरण वज्र, अंकुश, ध्वज, पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त आहेत. त्यांची सेवा जो सज्जन करील तो मुक्त होईल, हे खात्रीने समजावे. आता अर्चना म्हणजे पूजा म्हणजे काय ते ऐका. भगवंतांची साकार मूर्ती कल्पना करावी, निर्माण करावी व सर्व उपचारांनी सर्वोपरी श्रद्धा ठेवून तिची पूजा करावी. इष्ट त्या स्वरूपाची प्रतिमा आपल्याच शरीराप्रमाणे कल्पना करून बनवून घ्यावी व भक्तिभावाने जी जी उपचार द्रव्ये मिळतील ती घेऊन त्या मूर्तीचे पूजन करावे. ही पूजा
सकाळ, दुपार व सायंकाळ अशी 3 वेळा करावी, किंवा सकाळी 16 उपचारांनी म्हणजे षोडशोपचार पूजा करावी, दुपारी पंचोपचारांनी व सायंकाळी फक्त निरांजन प्रदीप्त करून लावून पूजा करावी. जी जी वस्तू आपल्याला आवडते ती ती देवापुढे ठेवावी. ज्याने भगवंताची प्रीती प्राप्त होते व भक्त भवसागराच्या पारतीराला पोचतो. पूजन केल्यावर ती मूर्ती डोळे भरून पाहावी, ती मनात ठसवून घ्यावी, तेथेच आपली वृत्ती स्थिर करावी. त्यानेच ब्रह्मपदी स्थिरता प्राप्त येते. पूजा झाल्यावर देवासमोर मन एकाग्र करून बसावे. मन देवाशी समरस करून गुरुने दिलेल्या मंत्राचा जप करावा. यालाच अर्चना भक्ती म्हणजे पूजा भक्ती असे म्हणतात. आता वंदन भक्ती काय ती सांगतो. या वंदन भक्तीने वृत्ती भगवंताशी समरस होऊन अढळ स्थान प्राप्त होते. ब्राह्मण, चांडाळ, गाय, घोडा, कुत्रा, गाढव यांच्यासह सर्व स्थावर वा जंगम काहीही असले तरी त्यांच्याशी नम्र राहून त्यांना वंदन करावे. म्हणजेच त्यांच्यामध्ये माझा भगवंत आहे अशी भावना करून त्यांना वंदन करावे. कुठलाही भेद त्या ठिकाणी ठेवू नये. सगुण देह हा बाह्य आकार आहे, पण त्याच्या आत जो चेतन अंश आहे तो लक्ष आहे. तो निर्गुण परिपूर्ण भगवंत आहे. तो सर्वांचा चालक आहे व त्याच्याच सामर्थ्याने सर्व भासमान जगत भासत असते. सच्चिद आत्मा हा एकमेव आहे. तो अस्तित्व, भासणे व आनंदमयता यांनी मिळून एकच आहे. तोच सर्व भूतात आहे याची भावना ठेवून सर्व लोकांना वंदन केले तर जे अढळ असे ब्रह्मपद आहे ते आपल्याला मिळते. कोणाचीही निंदा करू नये. कोणी स्वतःची निंदा केली तरी वाईट वाटून घेऊ नये. सर्व भूतांच्या ठिकाणी देवत्व आहे हे लक्षात घेऊन सर्वांना वंदन करावे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रुद्राध्यायात सर्वांना वंदन केले आहे. आता दास्यभक्ती म्हणजे काय ती सांगतो. आपण नोकराप्रमाणे वागणूक ठेवावी. धन्यापाशी नोकर जसा त्याच्या अधीन होऊन राहतो त्याप्रमाणे भगवंताची सेवा रात्रंदिवस करावी. मानापमानाचा विचार त्यात नसावा. आळस मुळीच करू नये. दासाला स्वतःच्या पोटाची चिंता नसते. आपला योगक्षेम कसा चालेल याची भक्ताने चिंता करू नये. परमेश्वर त्याच्या योगक्षेमाची चिंता स्वतःच्या शिरावर घेतो. दास्यभक्तीचे स्वरूप थोडक्यात हे असे आहे. आता सख्य भक्ती म्हणजे मैत्रीची भक्ती. याची खूण श्रुतीच्या आधाराने काय आहे ती आता मी तुम्हाला सांगतो. जरी अनेक देह आले आणि गेले, कल्पामागून कल्प लोटले, तरी जो जिवलग अशा मला क्षणभरही विसरत नाही तोच खरा सखा असे भगवंत म्हणतो. सर्वस्य अहम हृदय सन्निविष्ट म्हणजे मी सर्वांच्या हृदयामध्ये सम्यक रीतीने म्हणजे समान रीतीने वास करतो असे भगवद्गीतेमध्ये भगवंताने स्पष्ट म्हटलेले आहे. असे जो समजून वागेल तोच परमेश्वराचा प्रिय जीवलग मित्र होय. त्या परमेश्वराशी सख्य करावे, ते निरपेक्ष करावे हेच मुख्य आहे. त्यानेच सांख्य योगामध्ये जे अत्युच्च ब्रह्मपद सांगितले आहे ते लाभेल. त्या भगवंता वाचून इतरत्र चैन पडू नये. त्याला मुळीच विसरू नये. त्या वाचून अन्य काहीही कर्म करू नये व निरपेक्षपणे त्याचे गुणगान करावे. जी मैत्री स्वार्थी हेतूने केली जाते ना ती काय खरी असते का? ती संसाराला वारील काय? जर ईश्वराचे असे निर्हेतुक सख्य असेल तर पुनर्जन्म येणारच नाही हे नक्कीच समजावे. कारण भगवंत तिथे आपला सखा आहे म्हटल्यावर आणि काय. आता आपले शरीर, आपले मन, आपले सर्व प्रकारचे धन, आपला परिवार, क्षेत्र, घर हे सर्व ईश्वराला निवेदन करणे याला आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात. मी केवळ स्वरूप आहे, मी शुद्ध आहे, प्रबुद्ध आहे, मी साक्ष आहे असे नसून मी अद्वितीय स्वयमेव सिद्ध आहे. मी पापाने मलिन झालेला नाही. मी तर सदा उदित आहे. मी नित्य निरंतर आहे. मला कर्माचे कर्तेपण नाही. मग मी कर्मफळाचा भोगता तरी कसा होईल.
म्हणूनच मला बंधन नाही, मला नित्य मुक्तत्वच आहे. अशा अभ्यासाने नक्कीच चित्ताचा निश्चय झाला की निस्संगतात सहजच प्राप्त होते. सर्वस्व समर्पणाची आत्मनिवेदन रूपी भक्ती हीच संतांना मान्य आहे. अत्रि ऋषींनी नवविधा भक्ती करून देवांना प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचा पिता होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली होती. परात्पर परमात्म्याने सृष्टीचे ईक्षण केले, अवलोकन केले, तीच त्याची इच्छाशक्ती होय. त्याने ब्रह्मदेवाला उत्पन्न केले, त्याला वेदांचे ज्ञान दिले व पृथ्वी आदी पंचभूतात्मक सृष्टी त्याच्याकडून निर्माण केली. ब्रह्मदेवाला मुख्य 7 मानसपुत्र झाले. त्यातील दुसरा पुत्र म्हणजे अत्रि ऋषी होय. तो ब्रह्मदेवाला फार प्रिय असून जगात विख्यात होता. त्याने स्थूल, सूक्ष्म व कारण अशा 3ही देहांचा अभिमान सोडला. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या 3ही अवस्था ओलांडल्या. तम, रज व सत्व हे 3ही गुण ओलांडले व म्हणून ते अत्रि म्हणजे तीनपणा जेथे नाही तो अत्रि असे त्यांनी नाव स्थार्थ केले. ब्रह्मदेवाचे अतिशुद्ध तपोबल त्याच्या नेत्रांच्या द्वारा साकार होऊन आपोआप बाहेर व्यक्त झाले. त्याने ऋषी स्वरूप धारण केले. तोच हा अत्रि ऋषी होय. त्या काळात सूर्यग्रहण होण्याचे कारण काय असते हे कोणालाही माहीत नव्हते. पण अत्रीने ते कारण जाणले व ग्रहणाची माहिती लोकांना प्रथम दिली. त्याने ऋग्वेदाचे 5वे मंडल प्रकट केले. त्यात अग्नी आदी करून सर्व देवसमुदाय कसा लवकर फल देणारा आहे हे सांगितले आहे. कृतयुगातही अनेक लोक व प्राणी रोगग्रस्त झाले असता अत्रि ऋषीनेच वैद्य होऊन लोकांना औषधे दिली आणि त्यांचे रोग दूर केले. मनुने सामान्य बुद्धीच्या लोकांना उपयोगी म्हणून स्मृती ग्रंथ रचला, पण तोही लोकांना समजेना. तेव्हा अत्रि ऋषींनी नवीन स्मृती निर्माण केली. जरी अत्रि ऋषी स्वतः निरीश्च मनाचा होता तरी ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ होता. तरी पित्याची आज्ञा मानून त्याने अनसूयेस वरले. कर्दम ऋषीचे तपच जणू मूर्तिमंत होऊन देवहूतीच्या उदरात जो गर्भ राहिला तीच अनसूया कर्दम ऋषीची कन्या होय. तिचेच अत्रीने पाणी ग्रहण केले. ती अनसूया सर्व अतिथींचे न चुकता आतिथ्य करीत असे. तिच्या द्वारी आलेला कोणीही अतिथी स्वप्नातही बिनमुख होऊन परत गेला नव्हता आणि तिने 3ही देवांना स्वतः नग्न होऊन भोजन दिले, भिक्षा दिली होती. त्याचे असे झाले की अनसूयेच्या महान पातिव्रत्याची माहिती कळताच सावित्री, लक्ष्मी व पार्वती ज्यांच्या मनामध्ये मत्सर झाला आणि आपल्या पतींना तिची सत्वपरीक्षा घेण्यासाठी तिच्याकडे पाठवले. सतीचे सत्वहरण करावे या हेतूने ते 3घे अतिथी होऊन तिच्या द्वारी गेले. तेव्हा तिने तप सामर्थ्याने त्यांना छोटे बालक रूप दिले व घरातच ठेवून घेतले. त्या देवी आपला गर्वाचा ताठा नष्ट झालेला पाहून तिथे आल्या व अनसूयेजवळ आपापले पती दे असे विनवणी करू लागल्या. अनसूयेने 3ही बाळे त्यांच्यापुढे ठेवली, पण त्या देवपत्न्यांना आपल्या पतींच्या देहांच्या खुणा कळेनात. मग हसून अनसूयेने त्यांचे पती त्यांना परत दिले. पातिव्रत्य धर्माने वागल्यामुळे तिला फार मोठे सामर्थ्य प्राप्त झाले. कौशिकाच्या पत्नीने सूर्याला शाप दिला तेव्हा तो उगवला नाही. अंधारात प्राणी मरू लागले. म्हणून अनसूयेने त्या कौशिक पत्नीला नीट समजावून सांगितले व सूर्याला उदयास आणले. मांडव्याच्या शापाने ब्राह्मण मरण पावला तेव्हा अनसूयेने त्याला क्षणातच पुन्हा जीवदान केले. तिचे ते कठीण कार्य पाहून देवांनी तिला वरदान दिले की 3ही देवपुत्र होऊन तुझ्या अधीन होऊन राहतील. त्या अनसूयेसाठी पायाखालची जमीन मृदू झाली. तिला त्रास होऊ नये म्हणून वारा मंद मंद वाहू लागला. तिला ताप होऊ नये म्हणून सूर्याने आपले किरण शीतल केले व तिच्या सामर्थ्यापुढे देवदेवता भयाने थरथर कापत असत. तिचे सौंदर्य चंद्राप्रमाणे होते असे म्हणायला सुद्धा भय वाटते, कारण चंद्र तिच्या मानाने फिकाच असल्यामुळे तो तिचा अपमानच ठरला असता. चंद्राला तर क्षय असतो. चंद्र हा तिचा पुत्रच होता, कारण ब्रह्मदेव जेव्हा तिचा पुत्र झाला व नंतर तिच्यापाशी वैष्णवी अंश ठेवून निघून गेला तेव्हा तो चंद्र होऊनच आकाशात गेला.
चंद्र जरी पौर्णिमेस पूर्ण होत असला तरी त्यावेळी उत्तर रात्री पहाटेच चंद्राचे तेज फिकट होत असते. तेव्हा तो अनसूयेशी तुलना करण्यासारखाच नव्हता. सूर्य तिच्यासारखा तेजस्वी म्हणावा तर सूर्याला उदय व अस्त असतात. तो अनसूयेप्रमाणे नित्य तेज कुठे दाखवतो. कौशिक पत्नीने सूर्याला शाप देताच सूर्याची शक्ती कशी मर्यादित आहे हे उघड झाले. सूर्य 10 दिवस उगवलाच नाही, झोपून राहिला. त्या सूर्याला सती अनसूयेने उदयास आणले. तिच्याशी जगात कोणाची तुलना होऊ शकणार. दया, क्षमा व शांती हे ज्या विष्णूचे गुण फार सुंदर आहेत, तो विष्णू जगाचा नियामक म्हणून सर्वत्र मान्य आहे. त्याला त्या अनसूयेचा धाकटा भाऊ मानतात, कारण कर्दमाचा पुत्र कपिल म्हणून विष्णूने अवतार घेतला होता व अनसूया ही कर्दमाची मोठी कन्या आहे. त्याच विष्णूला तिने आपला पुत्र केले. त्या विष्णूची उपमा अनसूयेला कशी द्यायची, मला ते योग्य वाटत नाही. म्हणून एकमेव चैतन्य कला अशी ती अनसूया मात्र मनाला पूज्य वाटते. तिला जगात उपमाच नाही. तिला अबला कोण म्हणेल. अत्रि ऋषी परम समर्थ होता. तप हेच त्याचे धन होते. त्याला कोणताही स्वार्थ नव्हता. त्याचे जीवनच परोपकारासाठी होते. ही अनसूया त्याची जाया झाली. तिचे पातिव्रत्य हेच महान भूषण होते व ती दया आणि क्षमा या गुणांनी अत्यंत शोभून दिसत असे. सारे त्रैलोक्य शोधून पाहिले तरी दुसरी अशी साध्वी मिळणे शक्य नाही. तिने तपश्चर्या न करताच उत्तम साधन संपादन केले. ईश्वराने स्वतः साकार होण्यासाठी जशी मायेची रचना केली व नंतर तो सगुण होऊन जगात अवतरला, त्याचप्रमाणे त्याने अवतार घेण्यासाठी अनसूयेचे पवित्र शरीर प्राकट्यस्थान म्हणून पसंत केले. अनसूयेशी जर मायेची बरोबरी करावी असे म्हटले तर माया मुळात जड आहे व अनसूया तर पूर्ण चेतनाच आहे. तेव्हा तशी उपमा कशी द्यायची. तेव्हा अनुपम अशी ती अनसूया कर्दम ऋषी व देवहूती यांची द्वितीय कन्या आहे व ती ब्रह्मदेवाचा द्वितीय पुत्र जो अत्रि त्याला दिली. त्या दोघांचा अद्वितीय असा पुत्र तोच हा भगवान दत्तात्रेय. त्यानेच स्वतः त्यांचा पुत्र म्हणून स्वतःच त्यांना दान केले, म्हणून तो दत्त आत्रेय या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणून त्याला दत्तात्रेय म्हणतात. जे आधुनिक जगात दत्तक सूत असतात त्यांना द्व्यामुषायणम असे म्हणतात. म्हणजे ते 2 पित्यांचे आहेत असे म्हणतात. ज्याला माता पित्या नसतात, ज्याचे कुळगोत्र माहीत नसते, त्याने जर स्वतःला दत्तक दिले तर त्याला ज्याप्रमाणे द्व्यामुषायणता येते, तसा तो भगवान जो प्रमाणाच्या बाहेर होता तो भक्तीसाठी स्वतः दाता झाला व स्वतःच देयही झाला, असा तो दत्तात्रेय. त्याच्या सद्गुणांचे वर्णन वेदच करू शकतात. ज्याचे अनंत गुण वर्णन करताना वेद व पुराणे शिणतात, तेथे आमचे चित्तच एवढे अल्प आहे की ते संपूर्ण गुण कसे वर्णन करणार, त्यांची गणना तरी कशी करणार. अथवा उत्तम कवित्व रचून देवाचे चित्त संतुष्ट करावे तर बृहस्पतीसारखे कवित्व गुण विस्मयकारक हवेत, पण तेही मजला नाहीत. तेव्हा सांगणे असे आहे की तसा काही हेतू इथे नाही. मला कर्तेपणाचा मुळीच अभिमान नाही. देव जशी प्रेरणा देत आहे तसे हे लेखन माझ्याकडून घडत आहे. गोदावरी नदीच्या तीरी वेदधर्मा नावाचा मुनी राहत असे. तो आपल्या पूर्वकर्माचा क्षय व्हावा या हेतूने काशी येथे निवास करू लागला व आपले दुष्कर्म क्षीण करून तेथे शांती प्राप्त करता झाला. दीपक नावाचा त्याचा शिष्य त्याची उत्तम प्रकारे सेवा करीत होता. त्याने 21 वर्षे मोठ्या कष्टाने त्या गुरूंची सेवा केली. त्या सेवेमध्ये त्याने कोणतीही हयगय केली नाही किंवा सेवाव्रत कधी खंडित केले नाही. हरी व हर हे देव त्याला प्रसन्न झाले व बळेबळेच त्यांनी त्याला वरदान देऊ केले. पण त्याची सत्य पालन करण्याची धारणा इतकी दृढ होती, पराकाष्ठेची होती की वर घेण्याकडे त्याची बुद्धी मुळीच वळली नाही. त्याचे ते निस्पृह वागणे पाहून त्याचे गुरु त्याला म्हणाले, मी तुला वर देतो, काय देऊ ते सांग. तेव्हा दीपकाने विनंती केली, मला दत्तांचे चरित्र सांगा, हाच वर मला दे. तेव्हा गुरूंनी तथास्तु म्हटले व त्याला दत्तात्रयांची कथा सांगितली. इति श्री
वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथाचा गद्यात्मक पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.